एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। गोमोर फायनान्स कंपनीतील मुख्य सूत्रधार तथा आरोपी भूपेंद्र सावळे याच्याकडून तब्बल 1.5 कोटी रुपये ऑनलाईन घेतल्याने अहिल्यानगर एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्यासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले। या निलंबनामुळे जिल्ह्यात पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली। मात्र असं असताना 1.5 कोटी रुपये घेतले तर ते या 1.5 कोटीत नेमकी वाटेकरी कोण कोण, ही ऑनलाईन रक्कम नेमकी कुणाच्या खात्यात मारली, याबाबत राहुरीतील एका मायक्रो फायनान्स कंपनीचे नाव का येत आहे चर्चेत? संबंधित रक्कम कंपनीला की थेट चेअरमनच्या अकाउंटला आली? खरंच ही कॅश राहुरीत कलेक्ट केली का? असा अनेक प्रश्न या निमित्तानं समोर येत असून तपासात या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। एकीकडे परीक्षाविधी डीवायएसपी संतोष खाडे यांनी जिल्ह्यात अवैध व्यवसायावर धडाकेबाज कारवाई करून पोलीस दलाची मान उंचावली, मात्र दुसरीकडे गुन्हेगारांना साथ, अवैध व्यावसायिकांना मदत, यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली एलसीबीची आता 1.5 कोटीच्या खंडणीमुळे प्रतिमा डागाळली आहे। ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी शिर्डी व राहता परिसरातील अनेक फिर्यादींचा विश्वास संपादन करून जादा परताव्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला। यामुळे एकच खळबळ उडाली। याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही लक्ष घालून पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या प्रकरणात अधिक लक्ष घातले, मात्र ज्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायच्या त्या एलसीबीच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीच आर्थिक लाभासाठी आरोपीकडून तब्बल 1.5 कोटींचे घबाड उकाळल्याच्या तक्रारी घारगे यांना प्राप्त होताच त्यांनी गुन्हे शाखेस चौकशी करण्याचे आदेश दिले। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शरद गोल्डे हे याबाबत चौकशी करत असताना एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व कर्मचाऱ्यांनी मागणी केलेले 1.5 कोटी रुपये सांगितलेल्या खात्यात आरोपी सावळे याने ट्रान्सफर केल्याबाबत उघड होताच पोलीस निरीक्षक गोल्डे यांनी तसा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना दिला। प्रथमदर्शनीच्या अहवालावरून पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व 3 कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले। मात्र आता अधिक चौकशीत 1.5 कोटी घेतले, यात नेमके वाटेकरी कोण कोण, ही ऑनलाईन रक्कम नेमकी कोणाच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली, याबाबत राहुरीतील एका मायक्रो फायनान्स कंपनीचे नाव का येत आहे चर्चेत? संबंधित रक्कम या कंपनीला की चेअरमनच्या खात्यात मारली गेली? ही कॅश राहुरीतून कलेक्ट केली का? या 1.5 कोटीत आणखी कोण कोण वाटेकरी आहे, यात कोणाकोणाचे हात माखले आहेत, ही अधिक तपासणीत समोर येणार आहे, हे मात्र तितकंच खरं। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।